Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3 of chapter number 2 angles from 6th standard mathematics. Practice set 2 मध्ये आपण काय अभ्यासले? वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स, डिफरंट टाइप्स ऑफ अँगल्स, जसे की झिरो अँगल, एन अक्यूट अँगल, राईट अँगल, एन ऑब्च्यूज अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, त्यानंतर कंप्लीट अँगल म्हणजे काय, हे सगळे अँगल्सचे टाइप्स आपण अभ्यासलेले आहेत प्रॅक्टिस सेट 2 मध्ये. आता प्रॅक्टिस सेट 3 मध्ये आपल्याला काय करायला सांगितलेले आहे, तर जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून आपल्याला दिलेल्या मेजरचे अँगल्स कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेले आहेत. आता ते तर खूप इझी आहे, पण नेक्स्ट पुढची स्टेप त्यांनी काय सांगितलेलं आहे की कंपास आणि रुलरच्या मदतीने आपल्याला त्या अँगलला बायसेक्ट करायला सांगितलेले आहे. मग आता आपण या प्रॅक्टिस सेट 3 मधील सगळे क्वेश्चन्स खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणारच आहोत, पण त्याही आधी काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात. दिस इज जॉमेट्री बॉक्स. तुम्हा सगळ्यांकडे हा जॉमेट्री बॉक्स असणारच. या जॉमेट्री बॉक्समध्ये काय काय थिंग्स असतात बरं? इथे हा कंपास आहे, याला कंपास असे म्हणतात. बरेच जण याला राउंडर किंवा पॉइंटर असेही म्हणतात. याला डिवायडर असे म्हणतात. हा डी शेपचा प्रोट्रॅक्टर आहे, याने आपण अँगल मेजर करत असतो किंवा अँगल ड्रॉ करतो. ही स्केल याला म्हणतात किंवा रुलर असं म्हणतात. आणि हे सेट स्क्वेअर्स आहेत. कंपासचा यूज आपण कशा प्रकारे करतो? 5th स्टँडर्डमध्ये आपण सर्कल ड्रॉ करण्यासाठी कंपास यूज केला होता, बरोबर? त्यामध्ये आपल्या या कंपासमध्ये आपल्याला पेन्सिल अशा प्रकारे फिट करायची असते. आणि कशा प्रकारे फिट करतो आपण पेन्सिलचा हा पॉईंट आणि कंपासचा हा पॉईंट दोन्ही इक्वल लेवलला आपल्याला घ्यायचे असतात आणि मग पेन्सिल आपल्याला फिट करायची असते. आणि त्यानंतर आपण सर्कल ड्रॉ करत असतो. स्केलवर आपण अशा प्रकारे मेजरमेंट घेतो आणि मग सर्कल ड्रॉ करत असतो. हा आहे प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरची ही बेसलाईन आहे किंवा याला लाईन ऑफ रेफरन्स असे सुद्धा म्हणतात. प्रोट्रॅक्टरचा हा सेंटर आहे. प्रोट्रॅक्टरला 180 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेले असते. 1 पार्ट हा 1 डिग्रीचा असतो. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने अँगल्स कसे ड्रॉ करायचे किंवा कसे मेजर करायचे हे आपण प्रॅक्टिस सेट 2 मध्ये पाहिलेले आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 2 पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3 समजण्यासाठी सोपा जाणार आहे. नाउ लेट्स सॉल्व प्रॅक्टिस सेट 3. यूज द प्रॉपर ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. आता आपल्याला हे जे अँगल्स दिलेले आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. अजून काय करायचे आहे? यूज द कंपासचा यूज करायचा आहे अँड द रुलर टू बायसेक्ट देम. आणि मग आपल्याला त्या अँगलला बायसेक्ट करायचे आहे. आता अँगल्स कसे ड्रॉ करायचे ते आपण पाहिलेले आहे, तुम्हाला माहितही आहे. ते आपण ड्रॉ करूयात आणि त्यानंतर अँगल्सला बायसेक्ट कसे करायचे तेही आपण शिकूयात. चला तर मग आता आपण हा जो 50 डिग्रीचा अँगल दिलेला आहे तो ड्रॉ करूयात. आता इथे डिग्री हे जे आता इथे डिग्री हे जे युनिट इथे यूज केलेले आहे ते कशासाठी? तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपल्याला लेंथ मेजर करायची असते तेव्हा आपण सेंटीमीटर, किलोमीटर अशा प्रकारचे युनिट यूज करतो. मग आता इथे आपल्याला अँगलला मेजर करायचे आहे, मग आपण डिग्री हे युनिट यूज करतो. इथे आपल्याला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? येस, व्हेरी गुड, प्रोट्रॅक्टर लागणार आहे. मग आपण अँगल ड्रॉ करण्यासाठी आधी बेसलाईन ड्रॉ करूयात. ही आपण बेसलाईन ड्रॉ केली. आता अँगल कशा प्रकारे ड्रॉ करणार आपण प्रॅक्टिस सेट 2 मध्ये पाहिलेले आहे. आपण प्रोट्रॅक्टर लाईनच्या या पॉइंटला ठेवतो. प्रोट्रॅक्टरचा हा जो सेंटर पॉइंट आहे तो लाईनच्या इथे एंड पॉइंटवर बरोबर आला पाहिजे. आणि मग आपण अँगल ड्रॉ करत असतो. कितीचा अँगल ड्रॉ करायचा आहे? 50 डिग्रीचा. इथे ही बेसलाईन या ठिकाणी हे 0 डिग्री आहे. 0 डिग्री कुठे आहे? इथे या आतल्या लाईनवर, बरोबर. मग इथून आपण मेजर करणार. 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री आणि इथे पहा, इथे होत आहे 50 डिग्री. मग हा अँगल ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार आहोत? इथे या ठिकाणी पेन्सिलने एक पॉइंट घेऊयात. पॉइंट घेतला. आता हा प्रोट्रॅक्टर बाजूला करूयात आणि इथे एक लाईन ड्रॉ करूयात. आता हा जो अँगल तयार झालेला आहे तो 50 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. आता या अँगलला आपल्याला नाव द्यावे लागणार. मग कशा प्रकारे नाव देणार? तर इथे आपण राईट करणार. या पॉइंटला ए पॉइंट, इथे हा वर्टेक्स आहे, वर्टेक्सला बी, आणि इथे या लाईनवर या ठिकाणी आपण एक पॉइंट घेणार आणि इथे याला नाव देणार सी. या अँगलचं काय नाव झालेलं आहे? अँगल ABC. आता या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट करायचे आहे म्हणजे काय करायचे आहे?
तर या अँगलला आपल्याला डिवाइड करायचे आहे, 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचे आहे. मग आपण असेच रुलर घेऊन कुठेही लाईन मारणार का? तर नाही. आता आपल्याला यूज करावं लागणार आहे कंपास. कंपासच्या मदतीने आपल्याला या अँगलला बायसेक्ट करावे लागणार आहे, म्हणजेच 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करावं लागणार आहे. चला तर मग आपण पाहूयात कशा प्रकारे या अँगलला बायसेक्ट करणार. इथे हा 50 डिग्रीचा अँगल मी पेपरवर ड्रॉ केलेला आहे. या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. मग ते कशा प्रकारे बायसेक्ट करणार? तर कंपासच्या मदतीने. काय करायचे आहे? कंपास घ्यायचा आहे आणि त्याला थोडेसे असे ओपन करायचे आहे, थोडे एवढे अंतर घ्यायचे आहे आणि हा जो पॉईंट आहे कंपासचा तो पॉईंट वर्टेक्स बी वर आपण ठेवायचा आहे. वर्टेक्स बी वर ठेवल्यानंतर कन्व्हिनियंट थोडे अंतर घ्यायचे आहे आणि आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पाहताय, इथे आपण एक आर्क ड्रॉ करूयात. हे पहा, एक आर्क ड्रॉ केला. या आर्कच्या इथे हे जे पॉईंट्स आहेत, या पॉईंट्सला आपण नाव देऊयात. आता इथे आपण नाव देऊयात डी आणि या पॉईंटला नाव देऊयात ई. पॉईंट डी वरून आपल्याला पुन्हा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत? इथे कंपासचा हा पॉईंट डी वर ठेवणार आहोत आणि आपल्याला जेवढे अंतर कन्व्हिनियंट वाटते तेवढे अंतर घ्यायचे आहे. पण लक्षात ठेवायचे आहे की अँगलच्या बाहेर जाईल एवढं लांब इतकं नाही घ्यायचं आहे. आपला अँगलच्या आतमध्येच तो आर्क येईल असे अंतर आपल्याला या कंपासवर घ्यायचे आहे. आता पुन्हा आपण काय करणार आहोत? पॉईंट डी वर कंपासचा हा पॉईंट ठेवणार आहोत आणि एक आर्क ड्रॉ करणार आहोत. त्याचप्रमाणे अंतर न बदलता पॉईंट ई वर आपण कंपासचा पॉईंट ठेवणार आहोत आणि या बाजूने अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करणार आहोत. आता इथे एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे, हा पॉईंट. या पॉईंटला आपण नाव देऊयात पॉईंट एफ आणि रुलरच्या मदतीने किंवा स्केलच्या मदतीने आपण पॉईंट बी, वर्टेक्स बी पासून पॉईंट एफ पर्यंत एक लाईन ड्रॉ करणार आहोत. अशा प्रकारे आपण अँगल ए बी सी ला बायसेक्ट केलेले आहे. आता अँगल ए बी सी हा 50 डिग्रीचा होता, बरोबर. मग बायसेक्ट केल्यानंतरनं काय झालेले आहे मेजर ते आपण पाहूयात. आता इथे अँगल, हा जो अँगलचा पॉईंट आहे तो आपण इथे वरती राईट करूयात, पॉईंट एफ. आता आपण अँगल एफ बी सी मेजर करून पाहूयात. इथे आपण प्रोट्रॅक्टर कशा प्रकारे ठेवलेला आहे लक्षात घ्या. इथे प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉईंट आहे, सेंटर पॉईंटवरच या लाईनचा एंड आपल्याला ठेवायचा आहे, वर्टेक्स बी ठेवायचा आहे आणि मग आपल्याला अँगल मेजर करायचा आहे. इथे 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री आणि इथे ही जी लाईन आहे थोडीशी मोठी आलेली आहे 20 डिग्री नंतर, ती आहे 25 डिग्रीची. मग अँगल एफ बी सी हा 25 डिग्रीचा आहे. आता आपण अँगल ए बी एफ किती आहे ते मेजर करूयात. त्यासाठी आपण काय करणार आहोत? वर्टेक्स बी वर प्रोट्रॅक्टरचा इथे सेंटर पॉईंट ठेवूयात आणि मेजर करूयात अँगल ए बी एफ किती डिग्रीचा होतो. इथे हा 0, 10, 20 आणि 25. पाहिलं, अशा प्रकारे आपण अँगल ए बी सी ला बायसेक्ट केलेले आहे. अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे? 50 डिग्रीचा. आणि अँगल ए बी सी ला बायसेक्ट केल्यानंतर 2 अँगल फॉर्म झालेले आहेत, अँगल ए बी एफ आणि अँगल एफ बी सी. अँगल ए बी एफ 25 डिग्रीचा झालेला आहे इथे आणि अँगल एफ बी सी 25 डिग्रीचा झालेला आहे. सेकंड अँगल आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेला आहे 115 डिग्रीचा. सो हा झाला अँगलचा 1 आर्म. ॲरो काढूयात. रेच्या या एंड पॉईंटवर आपल्याला प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवायचे आहे आणि मग 115 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. कुठे कंप्लीट होतो 115चा अँगल पाहूयात आपण. इथे हे 0 डिग्री, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 नंतरनं या स्मॉल लाईन्स आहेत. इथे ही जी थोडीशी मोठी लाईन आहे ती आहे 115ची. इथे आपण एक पॉईंट घेऊयात, प्रोट्रॅक्टर बाजूला करूयात आणि रुलरच्या मदतीने आपण इथे एक अँगलचा आर्म ड्रॉ करूयात. आता या अँगलला आपण नाव द्यायचे आहे. काय नाव देणार आहोत? तर या पॉईंटला नाव देऊयात पी, वर्टेक्स क्यू आणि इथे एक पॉईंट घेऊयात आर. या अँगलचे नाव झालेले आहे अँगल पी क्यू
आर. आता हा अँगल किती डिग्रीचा झालेला आहे? 115 डिग्रीचा. या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे? कंपास घ्यावे लागणार आहे. कंपासवर एक कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊयात, पॉइंटर इथे ठेवूयात आणि इथे एक आर्क ड्रॉ करूयात. आर्क ड्रॉ केल्यामुळे आपल्याला आर्म PQ वर एक इथे पॉइंट मिळालेला आहे आणि आर्म QR वर सुद्धा इथे एक पॉइंट मिळालेला आहे. यांना नाव देऊयात पॉइंट S आणि पॉइंट T. पॉइंट S वरून आपण या अँगलच्या आतमध्ये आणखी एक आर्क काढूयात. आता पॉइंट T वरून एक आर्क काढूयात. आता इथे हा जो पॉइंट आपल्याला मिळालेला आहे या पॉइंटला आपण नाव देऊयात. इथे नाव देऊयात आपण पॉइंट U. वर्टेक्स Q आणि पॉइंट U यांना आपण जॉईंट करूयात आणि एक त्यांच्या थ्रू जाणारी एक लाईन इथे आपण ड्रॉ करूयात. अशा प्रकारे आपण अँगल PQR याला बायसेक्ट केलेला आहे. बायसेक्ट केलेले आहे म्हणजेच काय केलेले आहे तर या अँगलला आपण 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे. आता इथे आपल्याला 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत? रुलर घेणार आहोत आणि अँगलचा 1 आर्म ड्रॉ करणार आहोत. प्रोट्रॅक्टर घेणार आणि 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूयात. सेंटर पॉइंटवर रेचा एंड पॉइंट ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि 80 डिग्रीचं मार्क इथे आपण करायचे आहे. 0, 10 इथे 0 आहे की नाही, मग इथून स्टार्ट करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि इथे एक पॉइंट घ्यायचा आहे. रुलरच्या मदतीने इथे एक अँगलचा आर्म ड्रॉ करूयात. ॲरो देऊयात इथे. आता हा 80 डिग्रीचा अँगल आहे, याला नाव देऊयात A. वर्टेक्स B. इथे एक पॉइंट घेऊयात आणि इथे C नाव देऊयात. आता आपल्याला बायसेक्ट करायचे आहे या अँगलला 80 डिग्रीच्या. त्यासाठी कंपास घ्यायचा आहे. कंपासवर कन्व्हिनियंट अंतर घ्यायचे आहे. पॉइंटर वर्टेक्सवर ठेवायचा आहे. इथे पहा वर्टेक्स B वर पॉइंट ठेवलेला आहे. आता आपण एक आर्क ड्रॉ करूयात इथे. आर्क ड्रॉ केल्यामुळे काय झालेले आहे इथे आपल्याला आर्म AB वर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण नाव देऊयात D आणि आर्म BC वर एक पॉइंट मिळालेला आहे, इथे नाव देऊयात E. आता काय करायचे आहे? नेक्स्ट स्टेप काय तर पॉइंट D वर कंपास ठेवायचा आहे. एक कन्व्हिनियंट आपल्याला अंतर घ्यायचे आहे. अँगलच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एक आर्क इथे ड्रॉ करायचा आहे. पॉइंट E वर कंपासचा पॉइंटर ठेवायचा आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता इथे हा जो पॉइंट मिळालेला आहे या पॉइंटला आपण नाव देऊयात F. पॉइंट F. वर्टेक्स B आणि पॉइंट F ला आपण जॉईंट करूयात. आता इथे एक ॲरो देऊयात. आता हे तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बघायचे नाहीये, तुम्ही स्वतः नोटबुक घ्यायची आहे, पेन्सिल घ्यायची आहे आणि ज्योमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, प्रोट्रॅक्टर आहे, रुलर, कंपास, हे सगळं घेऊन स्वतः प्रॅक्टिस करायची आहे. मग तुम्हाला हा टॉपिक खूपच इझी जाणार आहे. आता इथे अँगल ABC किती डिग्रीचा आहे? अँगल ABC किती डिग्रीचा आहे? 80 डिग्री. आणि आपण काय केलेले आहे? अँगल ABC ला बायसेक्ट केलेले आहे. कशा पद्धतीने बायसेक्ट केले ते तुम्ही पाहिलेच. आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा अशा प्रकारे अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट केल्यामुळे काय झालेले आहे इथे 2 अँगल्स फॉर्म झालेले आहेत. अँगल ABF आणि अँगल FBC. अँगल ABF 40 डिग्रीचा झाला आणि अँगल FBC 40 डिग्रीचा झाला. आता नेक्स्ट आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे 90 डिग्रीचा. त्यासाठी आपण काय करूयात? अँगलचा एक आर्म रुलरच्या हेल्पने ड्रॉ करून घेऊयात. प्रोट्रॅक्टर घ्यायचे आहे आणि लाईनच्या इथे एंड पॉइंटवर प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवायचे आहे अशा पद्धतीने. आणि 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल आपल्याला इथे ड्रॉ करायला सांगितलेला आहे. इथे 90 डिग्री आहे, सो इथे मार्क केला आपण, एक पॉइंट घेतला. आता आपण जॉईंट करूया दोन्ही पॉइंट्स. नाव देऊयात अँगल PQR
इथे एक पॉईंट घेऊयात आर. अँगल PQR किती डिग्रीचा आपण काढलेला आहे? हा आपण काढलेला आहे 90 डिग्रीचा, म्हणजे हा राईट अँगल आपण ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला याला बायसेक्ट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागणार आहे? कंपास घ्यावा लागणार आहे आणि कंपासच्या मदतीने एक आर्क ड्रॉ करायचा आहे. वर्टेक्स Q वर मी कंपास ठेवलेला आहे आणि आता एक आर्क कंपासच्या मदतीने ड्रॉ केलेला आहे. आर्क ड्रॉ केल्यामुळे इथे आपल्याला आर्म PQ वर एक पॉईंट मिळालेला आहे आणि QR वर एक पॉईंट मिळालेला आहे. इथे या पॉईंटला नाव देऊयात S आणि या पॉईंटला नाव देऊयात T. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे? पॉईंट S वर कंपासचं पॉइंटर ठेवायचं आहे. कन्व्हिनियंट सुटेबल अंतर घ्यायचे आहे आणि हे अंतर जास्त लांब घ्यायचे नाही आहे. अँगलच्या आतमध्येच येईल इतकेच अंतर घ्यायचे आहे. एक आर्क ड्रॉ करू. इथे पॉईंट T वर आपण कंपास ठेवायचा आहे आणि एक आर्क इथे आपण ड्रॉ करायचा आहे. आता इथे आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे. या पॉईंटला आपण नाव देऊयात पॉईंट X आणि अँगलचा एक आर्म म्हणजेच बायसेक्टर आपण ड्रॉ करूयात. QX हा बायसेक्टर आहे. आता इथे आपण अँगल PQR ला बायसेक्ट केलेले आहे. बायसेक्ट केल्यामुळे 2 अँगल्स तयार झालेले आहेत, अँगल PQX आणि अँगल XQR. आता आपण मेजर करूयात. अँगल XQR मेजर करूयात. इथे पाहताय PQR 90 डिग्रीचा आहे आणि बायसेक्ट केल्यामुळे इथे काय झालेलं आहे? अँगल XQR 45 डिग्रीचा झालेला आहे. इथे पाहताय 10, 20, 30, 40 आणि हा एक आर्म आहे, बायसेक्टर आहे. कितीवर आहे तो? 45 वर आहे. आता आपण हा अँगल मेजर करूयात, अँगल PQX. त्यासाठी काय करणार आहोत? प्रोट्रॅक्टरचं सेंटर पॉइंट वर्टेक्स Q वर ठेवूयात आणि मेजर करूयात. हे पहा, इथे हा एक रे आहे आर्म अँगलचा, आर्म QX आणि इथे आर्म आहे QP. मेजर करूयात. इथे हे 0 डिग्री, 10, 20, 30, 40 आणि हा 45 डिग्रीचा सेकंड अँगल तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण अँगल PQR ला बायसेक्ट केलेले आहे. आता इथे आणखी एक गोष्ट आपण शिकूयात. टू कन्स्ट्रक्ट अन अँगल इक्वल इन मेजर टू अ गिवन अँगल युझिंग अ कंपास अँड रुलर. कंपास आणि रुलरच्या मदतीने आपल्याला काय करायचे आहे? आता इथे अँगल ABC दिलेला आहे. असाच दुसरा एक अँगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, अँगल PQR. कशा प्रकारे आपण तो कन्स्ट्रक्ट करणार? चला आपण पाहूयात. रुलर घ्यायचा आहे. रुलरने आपण अँगलचा एक आर्म ड्रॉ करून घेऊयात. इथे हा एक आर्म आपण अँगलचा ड्रॉ केलेला आहे. याला नाव देऊयात QR. नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत? इथे या अँगलवर आपण अँगल ABCच्या वर्टेक्सवर कंपासचा पॉइंटर ठेवायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे आपल्याला रे BA वर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण D नाव देऊयात आणि रे BC वर एक पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण E नाव देऊयात. आता सेम तेच मेजरमेंट घ्यायचे आहे, आर्क ड्रॉ केलेले हे पहा आणि सेम या रेवर आपल्याला त्या प्रकारे आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पॉइंट Q वर मी पॉइंट ठेवलेला आहे कंपासचा आणि आता इथे आर्क ड्रॉ केलेला आहे. इथे रे QR वर आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे, या पॉइंटला नाव देऊयात पॉइंट T. अँगल ABCच्या रे BC वर हा जो पॉइंट आहे पॉइंट E, या पॉइंटवर कंपासचा पॉइंट ठेवायचा आहे आपल्याला आणि D पर्यंत आपल्याला स्ट्रेच करायचा आहे कंपास आणि हेच अंतर आपल्याला इकडे घ्यायचे आहे. इथे पॉइंट T वर आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पॉइंट आपल्याला मिळाला, या पॉइंटला नाव द्यायचे आहे पॉइंट S आणि वर्टेक्स Q वरून आपल्याला एक रे अशा प्रकारे इथे ड्रॉ करायचा आहे. हे पहा, दिलेला हा जो अँगल आहे अँगल ABC, याचे मेजरमेंट आपण घेऊयात. अँगल ABC आहे 50 डिग्रीचा, 0, 10, 20, 30, 40, 50 डिग्री. अँगल PQR, इथे याला नाव देऊयात P. अँगल PQR चे मेजर आपण घेऊयात. किती डिग्रीचा आहे पाहूयात. हे पहा, अँगल PQR सुद्धा 50 डिग्रीचा आहे. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या अँगल सारखाच दुसरा अँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो.
If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.